मित्रांनो नमस्कार. बिटल शेळी पालकांचं जे चर्चासत्र व स्नेह संमेलन मंगळवेढा येथे श्री परमेश्वर येडगे यांच्या येडगे गोट फार्मवर पार पडले, त्यातील हा शेवटचा व्हिडिओ आज आपण घेऊन येत आहोत. श्री केशव लांडगे एक प्रगतशील बिटल शेळी पालक हे या व्हिडिओमध्ये आपल्याला मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. बिटल शेळी पालनामुळे एका सामान्य शेळी पालकाला कसे प्रतिष्ठेचे दिवस आलेले आहेत ते आपल्या मार्गदर्शनात सांगत आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले बिटल शेळी पालन हे मूळच्या पंजाबमधील बिटल शेळी पालनाला सुद्धा आता मागे टाकत आहे आणि इथले बिटल शेळी पालक हे द्राक्ष शेतीपेक्षाही आता चांगले उत्पन्न मिळवत आहेत. हे सर्व काही कसे शक्य झाले हे आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनातून ऐकायला मिळणार आहे. तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. आपण इथं जमलो ते परमेश्वर येडगे यांच्या फार्मचं थोडक्यात लॉन्चिंग आहे त्यांचं. आपण इथं जमलेलो आहे ती सगळे एक शेळीच्या माध्यमातून जमलेले आहेत. आपण काय कुणाचे नातेवाईक सखे सोयरे काही असे नाहीत. आपण ही एक माध्यमातून इथं जोडायचं कारण म्हणजे शेळी आहे आपल्याला. आजपर्यंत शेळीला सध्याच्या जमान्यामध्ये बघायचा म्हणजे दर्जा काही एवढा विशेष नव्हता. जे की आपण सर्वांनी इथं मिळून येऊन तिला एक उच्चांक म्हणजे मानाचं स्थान निर्माण करून दिलंय आपण. आणि ते मानाचं स्थान निर्माण करून द्यायला त्याच्यात सिंहाचा वाटा ही बिटल शेळीचा आहे. मला सांगायला थोडं आणखीन बी ही वाटतंय, अभिमान वाटतंय. माझी पण बिटल मध्ये सुरुवात होण्यापूर्वी देशीमधनं सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्याला सुरुवातीला शक्य नसेल त्या शेतकऱ्यानं त्याच्या स्थानिकचं जी ब्रीड आहे जी की अशफाकबाई म्हणले संगमनेरी उस्मानाबादी सुंदर शेळी आहे. उस्मानाबादी बी सध्याच्या घडीला उस्मानाबादी शेळीचे बी बकऱ्याचं क्रेज सध्या हॉटेलमुळे चांगलं चाललंय. त्याच्यामुळे त्याला पण नाद करते का दिवस आलेत. आणि आपल्याला सध्या कसं नवीन पिढीला एक काय म्हणजे आताच्या ह्याच्यामध्ये आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर तेवढी आपल्याला नोकरी किंवा जॉब ही एवढे उपलब्ध नाही. त्याच्याकरता एखाद्या जी सुशिक्षित बेरोजगार आहे ती पण ही धंदा करू शकते. ह्याला काही जास्त मेहनत नाही, थोडीच मेहनत आहे, पण ती मेहनत बी काटेकोर पद्धतीनं केली पाहिजे. नाहीतर चारा टाकला, घातले कपडे चांगले, गेला निघून. माझ्याकडे किती शेळ्या, 10 शेळ्या, पिल्ले किती तर एक बी नाही. असं नाही झालं पाहिजे की पिल्ले बी झाले तर तुमचा इन्कम सोर्स वाढल. आता सध्याचा युट्यूबचा जमाना आहे, इंस्टाचा जमाना आहे, ह्याच्यावर शेळी पालन सध्या चांगलं फिरतंय. आणि ती फिरून बऱ्याचशा म्हणजे ह्याने थोडंफार त्यांचं म्हणजे मानधन पण चालू झालंय त्यांना युट्यूब तर्फे. माहिती चांगली मिळाली की पहिलं असं नव्हतं की बाबा मग डॉक्टरला बोलवायचं, डॉक्टर परत त्याच्यात 1000, 2000, 500, 200, 300 जसं त्याला कमी येते तसं ती काढून घ्यायचं. आता जसं अशफाकबाई म्हणले की प्रथम तर त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की शेळी जुलाब करते, महिला दिलं काय पाहिजे, केला कशामुळे हिनं जुलाब. जर त्या माणसाला ती कळतच नसेल तर ती शेळी पालनात टिकू शकत नाही. थोडंफार नॉलेज आल्यामुळे बी असं नाही की आपल्याला जास्त कळतंय, जी गोष्ट कळती तेवढीच करा, जी नाही कळती ती डॉक्टरच्या सल्ल्यानं करा. ह्या वर्षीचं तर सध्या थोडं बिटलला गरण लागल्यासारखंच झालंय, प्रत्येकाचं नुकसान झालंय. असं नाही की कोणाचं 2, 3, 4 लाखाच्या आतलं नाही. ही शेळी जेवढी म्हणजे इन्कम सोर्सची बी आहे तेवढी तोट्याची बी. आता बिटलची शेळी महागड्यात महागडी घ्यायची म्हणलं तर आपले फारुखबाईंनी परवा 7 लाख रुपयाला एक फिमेल घेतली, जी काय केली पण नसेल. 1 एकरची जमीनचा रेट आहे. प्रत्येक त्यांना काही गरज नसताना पण त्यांनी ती शेळी पालनात वळून त्यांनी एक म्हणजे छंद बी आणि पैसा बी दोन्ही बी व्हायला लागले. आपण इथं जमलो फक्त म्हणजे कार्यक्रम बिटलचा एक, ज्यांना शक्यच नाही बिटलची शेळी घेणं त्यांना आपलं देशी शेळी घ्या. अशफाकबाई म्हणले तसं की क्रॉस ब्रीड करू नका. पण थोडं ज्यांची परिस्थितीच नाही त्यांना उस्मानाबादीला बिटल बोकड क्रॉस करायला चालतंय त्यांना. त्याच्यामुळे त्याच्यातून बी काही असं थोडं प्रोडक्शन पुढच्या ह्याच्यात जाईन, त्यातून थोडा इन्कम सोर्स झाला तर ती बिटल का वळू शकते. आता आपला इथला एक तरुण उद्योजक परमेश्वर भाऊनी एक 4-5 वर्षापूर्वी सुरुवात केलेली, त्यांनी बी चढ उतार भरपूर बघितले त्या धंद्यामध्ये. आताच्या घडीला गेलं तर 2-2, 3-3, 4-4 लाखाच्या शेळ्या त्यांच्या गोट्यात उभा आहेत. आता ही काही एक दिवसात झालेलं नाही, याच्या मागचं बी कटूस तेल लय मट आहे. एकदम असं तुम्ही जरी म्हणताल किंवा ह्यांच्या गोट्यासारखा मी गोटा, आज पैसे देऊन बी माणसं तयार आहेत पण माल नाही. पंजाबमध्ये आज ज्यावेळेस आम्ही जातो त्याच्याकडे 300, 400 शेळी, ती सगळ्या म्हणते की मी ह्या वेळेची बॅच ठेवणार आहे घरी, मी काही विकणार नाही. जसं आता महाराष्ट्र सध्याच्या बाबतीमध्ये ब्रिडिंगच्या बाबतीमध्ये पंजाबच्या सर्व राज्याच्या पुढी 1-2-4 वर्षानंतर जर घ्यायचं म्हणलं तर महाराष्ट्रातच यावं लागेल लोकांना. आता बी काही दिवसापूर्वी एक बाहेर देशातून व्यक्ती आली, तिथं बऱ्याचशा फार्मवर फिरली, त्यानं पण महाराष्ट्रातली ब्रीड बघितली. माझं तर म्हणणं असं की म्हणजे ज्याला 5 एकर जमीन आहे त्यातली त्यानं 3 एकर चाऱ्यासाठी देऊन शेळी पालन करावं. त्याच्या 5 एकरच्या, आता तुमच्याकडे द्राक्षाच्या बागा आहेत, आमच्याकडे काही द्राक्षाच्या बागा नाहीत, पर एक द्राक्षाच्या बागाला सगळ्या 2 शेळ्या बिटलच्या ऐकत नाहीत.
तुम्ही जर हिशेब काढला तर. असं नाही की आता म्हणजे किरण सर म्हणले की ह्याचा शेवट ह्याच्यावरच होतोय मटणावर, पण आणखीन तर बिटल मटणाला चांगल्या दरानं कापाय गेलेलं नाही, पाळायलाच गेलंय. जर कटिंग वर करायचं असेल तर तुम्हाला बिटलकडे एवढे पैसे महागड्या खर्चून जायची गरज नाही. तुम्हाला बिटलची ही सध्या तर ब्रीडिंग साठीच चाललेला ही दर आहे, त्याची काही निश्चित किंमत नाही. जसा पुढला माणूस असेल तशी त्याची ठराविक किंमत नाही. आता प्रत्येक जणाकडे इथं गणवटाबा आहे, त्यांच्याकडे 2-3 एकर जमीन असून त्यांनी साधनच ती निवडिलंय शेळी पालनाचं, त्याच्यातून त्यांचा एक कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकते. माझं तर म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्याला म्हणजे जास्त असं कष्ट करायचं नाही, लय काम करायचं नाही, त्यानं शेळी पालन करायचं. एक कुटुंब आरामात जगू शकते शेळी पालनावर, असं लय काही ह्याच्यातला विषय नाही. आणि बिट्टलकडे थोडं वळायचं, लोकांची क्रेज का वाढली की ही शेळी बंदिस्त होती आणि बंदिस्त शेळीला दूध कमी येतं देशीला आपल्या उस्मानाबादीला. बिट्टलला थोडं दूध जास्त येत असल्यामुळे पिल्ल्याची ग्रोथ थोडी वाढती आणि त्याच्यातून जे उत्पन्नाचा आणि खर्चाचा हिशोब काढला तर थोडा म्हणजे बिट्टलचं परवडेबल आहे. आता सध्याच्या घडीला गाई सगळ्या परवडा नाही गेल्या शेतकऱ्याला. आता ते काय झालंय, प्रत्येक ह्याचं स्टँड बी झालंय की बाबा ज्या मुलाला पोरगी माणसं म्हणतात लग्न झालेलं नाही, कशाला शेळ्या सांभाळतो काय करतो. मागच्या एक 4-5 म्हणजे आठवडे झाले असतील, तुषार लोंढे म्हणून एक आमचे मित्र आहेत, त्यांचं पण असंच होतं. बऱ्याच वेळेस गेले की त्यांच्या आईनं म्हणायचं अरे मुलगी बघा मुलगी बघा, म्हणले शेळी पालनावाल्याला कोण पोरगी देत नाही. मी म्हणलं एक दिवस असा येईल की आवरेजून तुमच्या शेळी पालनाच्या जीवावर तुमच्या पोराला मुलगी देतील. आज असं सांगायचं उद्दिष्ट म्हणजे की त्या पोरानं स्वतः तिथं स्कॉर्पिओ गाडी त्यानं घेतली त्याच्या म्हणजे शेळी पालनाच्या ह्याच्यातून, आणि त्याचं लग्न पण जमलं. आता तुम्हाला म्हणजे पुरी द्यायच्या कशा, तुम्ही काय काम बी करीत नाहीत, बोंबलत फिरता म्हणलं आम्हाला मुलगी द्या. काय तुमच्याकडे सोर्सच नाही ना काय कमवायचा. त्या पोरानं शेळीतून कमवून बी दाखविलं की ही शेळी पालन आहे. आणि आताच्या तर ह्याच्यामध्ये असं झालं की शेळी पालन कुणाचं बी काम नाही. चांगल्या शेळ्याच्या किमती लाखो रुपयावर गेल्यात आणि ती बी पैसे देऊन कोण देईना गेले. आज सारखा माणूस आवरा तर तिकडे कष्ट करतोय आणि इथं शेळी पालन बंदराला उभारून दिलं. त्याला कसं थोडं म्हणजे दोन्ही कोण बी साथ लागते, घरच्याची बी लागती, त्या माणसाची बी आवड लागती. चौकून जर आलं तर ती जुळून आलं तर कार्यक्रम होईल. जर तुम्हाला आणखीन काही म्हणजे बिटल शेळी पालनाविषयी शंका असतील तर इथं दिग्गज माणसं भरपूर उभा आहेत, त्यांच्याकडे कॉल करा. जे त्याचे फार्म तुमच्या जवळ आहेत व्हिजिट करा, तिथं बघा बाबा ह्याच्यातून काय परवडेबल आहे, काय नाही, काय घ्यायसारखं आहे, काय नाही घ्यायसारखं. आणि येणाऱ्या काळामध्ये तर ज्याच्यापाशी ब्रीड राहणार आहे त्याचे पैसेच होणार आहेत. आता ब्रीड ही कुठंच असं नाही की ती बाजारातले पैसे दिले आणि ओतलं. भरपूर ह्या वर्षी शेळ्या एक्सपायर झाल्या, चांगल्या चांगल्या नामांकित शेळ्या. आबाजी चन्नी असेल, परत इकडे धनुभाऊच्या 1-2 फिमेल असतील. परवा एक माझी पण शेळी चांगली फिमेल 43 हाईटची एक्सपायर झाली. हे ब्रीडिंग मध्ये जास्त अडचणी असल्यामुळे ब्रीडिंग क्षेत्र ही जास्त वाढू शकत नाही. आणि जोपर्यंत ब्रीडिंग क्षेत्र वाढत नाही तोपर्यंत तुमचं कटाईला जात नाही. कटाईला जाणार का तुमचं बिटल ज्यावेळेस त्याचं म्हणजे भरपूर होईल. आज आपल्या आजोबा पंजाबापासून बघतो आपल्याकडे जनावर गाई म्हशी आहेत भरपूर, तरी बी आज कमतरता आहे आपल्याला त्याची. आज आपल्याकडे चांगल्या गाई म्हशी 20, 25, 30 लिटरच्या मशीन आहेत. आज तुम्ही पंजाब सारख्या ठिकाणी गेला तर तुम्हाला गाई म्हशी चांगल्या ब्रीडवर दूध देणारे आहेत. मग त्याच पट्टीत आपल्याकडे फक्त माणसाने कसं केलं की पारंपरिक पद्धतीने आपलं वळू सोडायचे, त्यांचा दुधाचा काय अभ्यास नाही किंवा त्या फिमेलचं दूध किती याच्यातलंही नाही, त्याच्या हिशोबाने ती ब्रीडिंग चुकत गेली. ज्यावेळेस आपल्याकडे देशी शेळ्या होत्या त्यावेळेस देशी शेळ्या पण 40 हाईटच्या होत्या आपल्या भागामध्ये. आज ती शेळी बघायला मिळत नाही. त्याचं कारण एकच की तुम्ही ती ब्रीडरच ठेवले नाही. तसे तुम्ही 2 दात झालं की ब्रीडर संपला म्हणता, दात संपले घ्यायचं नाही. आणखीन बी बरेच बिटल पालनावालेचं असं की 8 दात आला की बोकड संपला, 8 दात संपला झाला की ते लगेच म्हणते ही संपला, आता आम्हाला एखादा 2 दातावरला आदत मधला बघा. असं नाही होत बाबा. पंजाब मध्ये दात घासले तरी बोकड देत नाहीत कुणी चांगली, त्यांच्यावर ब्रीडिंगच घेतात. तुम्ही जेवढी ब्रीडिंग चांगली करताल तेवढं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये, आता तरी बाहेर देशातून यायलेत, बाहेर देशातून असे आठवड्याला तुमच्याकडे माणसं येतील. येणारे दिवस बिटलच्या एकदम म्हणजे एवढे चांगले आहेत की तुम्ही सांगू शकत नाही. ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली त्यावेळेस 50चा 20चा लाखाचा आकडा आम्हाला वाटायचा खरंच असेल का. ज्यावेळेस आम्ही ही आकडा बघतो स्वतः या व्यवहारामध्ये आहे त्यावेळेस आम्हाला कळतं की बाबा ही व्यवहार कुठेतरी आहेत. 5 लाख 2 लाख 4 लाख 3 लाख ही व्यवहार आहेत. तर त्याच्यामुळे सांगतो की तुम्हाला ही ब्रीडच्या बाबतीमध्ये तुम्ही शेळी जर माझं तर म्हणणं निवडीत असताल कुठली तर तुम्ही शक्य होईल तेवढी बिटल निवडा. त्याच्यातून तुम्हाला चांगला इन्कम सोर्स आहे आणि येणाऱ्या काळात पण बिटलचे दिवस चांगले येणार आहेत. त्याच्यासाठी मिळून आपल्या सगळ्यांना एक ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं बिटल मध्ये सुधारणा करून सगळ्यांनी मिळून येऊन एका ह्याच्यामध्ये काम करावं लागेल आपल्याला.